जेसीपी पोकलन ज्यावेळेला येता येतं ते कुठे काम चालू आहे डोळे झाकून उघडून बघणं गरजेचं आहे। जोपर्यंत तुम्ही तुमचे डोळे उघडे ठेवत नाही तोपर्यंत बदलापूर शहरात असं कोणी येईल आणि काही बांधकाम करेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही। त्यामुळे माझी विनंती आहे हेंद्रेपाडा परिसरातील लोकप्रतिनिधींना सुद्धा की आपण जर परिसरातील स्थानिक रस्त्यावर उतरताय तर ते का उतरलेले आहेत हे पाहणं गरजेचं आहे। आपण इथे या आणि या स्थानिक जे आपले आहेत नागरिक त्यांना नक्की काय प्रश्न आहेत, हे बांधकाम कोण करतंय, कोणाच्या वरदहस्ताने चालू आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। त्यामुळे या लढ्यामध्ये तुम्ही जेवढी साथ द्याल तेवढ्या लवकरात लवकर हेंद्रेपाडा परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल। माझी एवढीच विनंती आपल्याला आहे की आपण या लढ्यामध्ये सहभागी व्हा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। युवासाठी वाचवा, 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 वाचवा। स्थानिक प्रशासन, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, स्थानिक प्रशासन, युवासाठी वाचवा, 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 वाचवा। स्थानिक प्रशासन, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन। नमस्कार, मी मोहिनी जाधव, आपले बदलापूर मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आपण सध्या हेंद्रेपाडा येथील सत्संग विहार या परिसरात आहोत। या परिसरात येथील सगळेच नागरिक, येथील रहिवासी जे आहेत धरणे आंदोलनाला बसले आहेत। या ठिकाणी हे प्रकरण काय आहे तर उल्हास नदी जी या परिसरातून वाहते, जी या काठावरती हेंद्रेपाडा बसलेला आहे, त्या उल्हास नदीतून अनधिकृतरित्या उपसा केला जातोय, अनधिकृतरित्या तिथे बांधकाम केलं जात आहे आणि हे बांधकाम कोणाच्या वरद हस्ताने सुरू आहे यावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। 2 दिवसांपूर्वीच संगीता चेंदवणकर यांनी या ठिकाणी हे प्रकरण जेव्हा समोर आणलं त्यानंतर ते काम कुठेतरी थांबलं होतं, मात्र आता पुन्हा हे काम सुरू करण्यात आलेलं आहे। हे कोणाच्या वरद हस्ताने होत आहे आणि हा सगळा प्रकार होत असताना पोलीस प्रशासन किंवा येथील स्थानिक प्रशासन गप्प का आहे यावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। आपण नक्की हे प्रकरण काय आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत संगीता मॅडम आहेत। नक्की काय प्रकरण आहे? गेल्या 2 ते 3 दिवसापासून या प्रकरणावर लढा देत आहे। गेल्या 2 दिवसापूर्वी माझ्याकडे एक व्हिडिओ माझ्या व्हॉट्सअपला आला होता। मला वाटलं होतं की तो व्हिडिओ काहीतरी फ्रॉड असेल किंवा खरोखर ही घटना आहे की नाही हे बघण्यासाठी ज्यावेळेला मी या ठिकाणी मी आणि माझे सहकारी बंधू अविनाश सोनवणे दादा आम्ही ज्यावेळेला ह्या ठिकाणी आलो त्यावेळेला तिथे परिस्थिती बघितल्यानंतर मी स्वतः अवाक झाली की ते जे काम आहे ते जे 100-200 फुटापर्यंत जे काम केलं गेलेलं आहे ते काही काल परवा चालू झालेलं नाहीये, तर गेले 15 ते 1 महिना दिवस ते काम चालू असेल। आणि ते काम ज्यावेळेला बघितलं त्यावेळेला आम्ही तिथे विचारणा केली, म्हणजे स्वतः अविनाश दादांनी जेव्हा विचारणा केली त्यावेळेला ते पोकलन आणि जेसीपी टाकून तिथले जे कामगार होते ते निघून गेले। त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक ना फोन केल्यानंतर मोरे साहेब स्वतः आले, धनंजय मोरे साहेब जे तिथे आले, त्यानंतर तलाठी मॅडम आल्या आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की ह्याच्यावरती जी काही प्रक्रिया आहे, जे काही कारवाई करायची ती कारवाई आम्ही करत आहोत आणि त्यांनी ती कारवाई केली सुद्धा। तलाठी मॅडमना ज्यावेळेला मी आज विचारलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांना एक नोटीस पाठवलेली आहे आणि 24 तासामध्ये तुमची माहिती आम्हाला सादर करा म्हणून सांगितलेलं। ही घटना आहे ही गुरुवारची आहे। गुरुवार नंतर शुक्रवार गेला, शनिवार रविवार आम्हाला मान्य आहे की सुट्टी आहे, पण आज ज्यावेळेला परिसरातील नागरिक ज्यावेळेला त्यांनी तो व्हिडिओ बघितला त्यानंतर परिसरातील स्थानिक परिसरात इथले नागरिक ज्यावेळेला त्या पाठीमागे काम चालू आहे म्हणून बघायला गेले त्यावेळेला तिथे काम चालू होतं आणि ते काम कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे याची विचारणा तिथे केली गेली, पण कुठल्याही प्रकारचं उत्तर सत्संग विहारकडनं मिळालं नाही। त्यानंतर सगळे नागरिक जे आहेत ते पोलीस स्टेशनला गेले आणि पोलीस स्टेशनला ज्यावेळेला सत्संग विहार मधले काही लोक आली त्यावेळेला त्यांचं म्हणणं असं आहे की आमचा 7-12 हा उल्हास नदीमध्ये आहे। अच्छा, तर त्यांचा जर 7-12 उल्हास नदीमध्ये असेल तर त्यांनी तो दाखवावा। परवानग्या ज्या आहेत त्या कुठल्या प्रकारच्या घेतलेल्या असतील तर त्या दाखवाव्यात। असं कुठेही न करता, म्हणजे आम्हाला तर असं कळलेलं आहे की त्यांना कुठल्याही प्रकारच्या परवानग्या नाहीयेत, पण परवानगी नसताना जर बांधकाम चालू आहे तर माझी मुख्याधिकारी मारुती गायकवाड साहेबांनी विनंती आहे की साहेब ज्या प्रकारे तुम्ही तत्परतेने आपल्या फेरीवाल्यांवरती कारवाई केली, अगदी ते अधिकृत असतील अनधिकृत असतील हे न बघता ज्यावेळी तुम्ही कारवाई केली, तुम्ही रस्त्यावर उतरलात, त्या प्रकारची कारवाई आम्हाला अपेक्षित आहे ह्यांच्याकडनं। गायकवाड साहेबांनी ती कारवाई करावी, मुख्याधिकाऱ्यांना माझी विनंती आहे आणि ती लवकरात लवकर करावी, कारण लवकरच 15 दिवसावरती पावसाळा आलेला आहे, कधीही अवकाळी पाऊस पडू शकतो आणि पूरस्थिती जी आहे जी 2005 मध्ये झाली परिस्थितीतलाच भाग आहे। नक्कीच
2005 असेल, 2019 असेल, म्हणजे अगदी थोडासा जरी पाऊस पडला तरी या परिसरामध्ये पाणी भरतं. आणि आज तिथे पाठीमागे ज्या पद्धतीने काम केलेलं आहे ते काम बघता पावसाचं पाणी जे आहे ते जे इथे पहिल्या माळ्यापर्यंत येत होतं ते नक्की दुसरा माळा ह्या वेळेला पाण्याखाली जाईल. माझी मारुती गायकवाड साहेबांना विनंती आहे की आपण ज्या कार्यतत्परतेने फेरीवाल्यांवरती कारवाई केलात तीच तत्परता आपण इथे दाखवावीत. आणि पोलीस प्रशासनाला आणि महसूल विभागाला विनंती आहे की लवकरात लवकर यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत. अशा प्रकारचं बांधकाम जर आमच्या उल्हासनदीमध्ये होत असेल तर ते बांधकाम आम्ही होऊन देणार नाही. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. हे बांधकाम कोणाकडून केलं जात आहे, काय माहिती द्याल? आणि साधारण जेव्हा तुम्ही पाठपुरावा करताय की हे बांधकाम कुठेतरी बंद व्हावं यासाठी पाठपुरावा करताय तर प्रशासनाकडून तुम्हाला काय उत्तर येतं? प्रशासनाकडून फक्त कागदोपत्री आम्हाला कुठेतरी हालचाल दिसली. आणि सगळ्यात मोठी एक शोकांतिका म्हणजे अशी का हेंद्रेपाडा परिसर हा नेहमीच पाण्याखाली जातो आणि जी संरक्षण भिंत जी बांधायला घेतलेली आहे स्वतःच्या बचावासाठी सत्संग विहाराने ती अतिशय चुकीची आहे. 15 दिवसापासून काम चालू आहे. मला असं वाटतंय की आपले कार्यसम्राट आमदार किसनजी कथोरे साहेब याला याची कदाचित जाणीव आहे किंवा नाही, परंतु या 5-6 दिवसापासून हे प्रश्न उपस्थित झालाय. फार मोठी शोकांतिका आहे का आमदार साहेबांचं कुठंतरी दुर्लक्ष बदलापूर शहरामध्ये आहे. नगरसेवकांना बोलू शकत नाही कारण प्रशासकीय राजवट चालू असताना त्यांचे काय अधिकार नाही आहेत की आता माझी झालेली आहे त्याच्यामुळे त्यांना काय हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही आहे. परंतु आमदारांनी कुठेतरी एक ठोस भूमिका घेतली पाहिजे होती परंतु ते कुठे दिसत नाहीये. हे बदलापूरच्या नागरिकांसाठी एक काय त्याला एक शब्द वापरतील एक शोकांतिकाच बोलायला लागेल. खरंच मी आमदार साहेबांना ह्या माध्यमातून विनंती करेन की साहेब तुम्ही या बदलापूरकरांसाठी काहीतरी केलं पाहिजे. जर वर्षानुवर्ष जर बदलापूर पश्चिमला जर पूर येतोय तर आपली एक नैतिक जबाबदारी एक आमदार म्हणून आपली जबाबदारी आहे का हे नदी नाले जे नैसर्गिक नाले जे हडप काही लोकांनी केले कुठेतरी खुले झाले पाहिजे. असं असताना देखील नदीमध्ये पुन्हा काहीतरी अतिक्रमण करून जर नदीचं पाणी बदलापूरच्या दिशेने फिरवण्याचं म्हणजे तुम्ही जिवंत लोकांना मारण्याचा घाट या काही नालायक लोकांच्या मुळे होत आहे. तर आमदार साहेबांनी याच्यावर लक्ष जाणीवपूर्वक घालून या ठिकाणी लोकांना न्याय दिला पाहिजे. जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन उठणार नाही. या ठिकाणी तुम्ही इथलेच रहिवासी आहात. नेहमी आपण इतकी वर्ष बघतोय पुराच्या पाण्याचा आपण सामना करतोय. या परिस्थितीत आता जे काही अनधिकृत बांधकाम होतोय किती याचा त्रास होऊ शकतो भविष्यात? आता गेली आम्ही हेंद्रेपाड्याचे नागरिक गेले 25 वर्षात आम्ही हा त्रास बघत आहोत. आता गेल्या 2024ला स्वतः मुख्य अधिकारी मारुती गायकवाड आणि खासदार बाळामामा यांनी या एरियाची पाहणी करून गेले होते. तेव्हा आम्ही आमचा प्रश्न सांगितला होता की साहेब आमचा एरिया पाण्याखाली जातो आणि आमचे संसार सगळे उद्ध्वस्त होतात. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आम्ही ठोस कारवाई करू. तर आता आम्हाला जर असं वाटलं की त्यांनी जो शब्द दिला तर की आम्ही ठोस कारवाई करू तर हे आम्हाला जर असं वाटतं की नदीमध्ये त्यांनी अजून अतिक्रमण झालं हीच ठोस कारवाई का? आम्हाला हेंद्रेपाड्याकरांना न्याय मिळावा हीच आमची इच्छा आहे की आम्हाला ह्या पूरग्रस्तातून वाचवण्याचा त्यांनी शब्द दिला होता. परंतु मला वाटत नाही की यावेळेस आम्ही वाचू म्हणून. यावेळेस आम्हाला अजिबात असं वाटतच नाहीये की पहिला माळा तर आमचा बुडत होता यावेळेस दुसरा माळाही बुडेल. फक्त मला मुख्य अधिकाऱ्यांना एवढंच सांगायचं आहे की नदी संवर्धन जे आता हे करतायत तर तेही चुकीचं आहे आणि आम्हाला सर्व बदलापूरकरांना पूर्ण हेंद्रेपाड्याकरांना न्याय मिळवून द्यावा हीच आमची सर्वांची इच्छा आहे. या ठिकाणी कोणी स्थानिक आहेत का? काय या ठिकाणी आपण आता अनधिकृत जे बांधकाम होत आहे नदीवरती बांधकाम होत आहे काय सांगाल यावरती किती त्रास होणार आहे? सगळ्यात त्रास तर मॅडम दरवर्षीच चालू असतो. हा या वर्षीचाच त्रास नाही, हा वर्षानुवर्ष चालत येणारा त्रास आहे. आमचं म्हणणं होतं की काही प्रमाणात त्यांनी नदीचा गाळ काढून नदीचं पात्र वाढवा ही अपेक्षा आहे. पण यांचं असं चाललं की नदीचं पात्र कमी करावं. कारण काय सांगतात तर सॉइल इरिजन म्हणजे असं होत नाही ना तुम्ही झाडं लावली तर सॉइल इरिजन थांबलं जाईल. तुम्ही झाडं तोडून तो गाळ जर तुम्ही आत टाकताय तर त्याने सॉइल इरिजन थांबणार नाहीये. बरं नदीचं पाणी आहे ते जर पात्र वाढते तर आपण त्याला जागा करून दिली पाहिजे की त्याची जागा कमी केली पाहिजे. तर ते जे आहे ते सगळी माती आम्हाला पूर्वस्थितीत जशी आमची नदी होती आपण आपल्या संस्कृतीमध्ये आपण नदीला माता मानतो आणि त्याच्यावरच आपण अतिक्रमण करतोय. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि इथल्या सगळ्यात असं नाही की ग्राउंड फ्लोअर वाल्यांनाच त्रास आहे असं नाहीये, हा सगळ्यांना त्रास आहे. लाईट नसते मॅडम, पाणी नसतं, मुलांचे हाल होतात, त्यानंतर आजार पण एवढं वाढतं. ह्या सगळ्या 2 दिवसाच्या पुरामुळे अख्खं वर्षभर सगळे संसार ह्याच्यामध्ये असं त्रासात असतात. तर मग ते कुठेतरी थांबलं पाहिजे. आज स्वार्थामुळे हे ज्याप्रमाणे निसर्गाला आव्हान करत आहेत उद्या जर निसर्गाने आपल्याला आव्हान केलं ना तर आपल्यातला एकही माणूस इथं शिल्लक राहणार नाही. आपली पुढची पिढी ही इथं राहणार नाहीये हे यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि ह्या अगदी बोटावर मोजक्या येणाऱ्या एवढ्या माणसांमुळे आज अख्ख्या परिसराला त्रास होतोय.
मग ह्याची जबाबदारी कोणी घ्यावी? त्या संस्थेने घ्यावी, सरकारने घ्यावी की कोणी घ्यावी? आम्हाला फक्त त्याचं उत्तर हवंय. अरे वाचवा वाचवा, अरे वाचवा वाचवा, अरे वाचवा वाचवा. महसूल प्रशासन, महसूल प्रशासन, स्थानिक प्रशासन, पालिका प्रशासन, वाचवा वाचवा, वाचवा वाचवा. मॅडम, या ठिकाणी 2 दिवसापूर्वी तुम्ही जेव्हा लाईव्ह केलं होतं त्यानंतर हे काम थांबलं होतं, मात्र आता 2 दिवसानंतर पुन्हा चालू झालंय. ज्या वेळेला तुम्हाला ही गोष्ट समजली आल्यानंतर त्यावेळेला जशी पोलिसांनी तत्परतेने कारवाई केली तशी आता का नाही करत आहेत, किंवा इथल्या त्या लोकांवरती जे हे बांधकाम करतायत त्यांच्यावर काहीतरी म्हणजे कुठला तरी राजकीय आशीर्वाद आहे का, असं वाटतंय का? नक्कीच कुठल्या तरी राजकीय आशीर्वाद असल्याशिवाय, किंवा मी तर मगाशी म्हणाली होती की ह्यांचा कोणतरी आका आहे की ज्याने ही उल्हास नदी हडप करायचाच प्रयत्न चालू केलेला आहे, पण तो प्रयत्न आम्ही होऊन देणार नाही. बदलापूरकर सजग आहेत, सुजान आहेत, आणि माझी बदलापूरकरांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की आपली माय उल्हास नदी जी आहे, जी सर्वात मोठी नदी आहे, आपण पवित्र नदी आपण तिला मानतो, तिथे आपले शुभकार्य आपले तिथे होत असतात, एखाद्याचं कार्य असेल ते तिथे होत असतं. त्यामुळे माझी बदलापूरकरांना विनंती आहे की जर उल्हास नदी आपल्याला वाचवायची आहे तर नक्कीच तुम्ही या धरणे आंदोलनामध्ये सहभागी व्हा, आणि ह्याचा जो कोण आका आहे तो समोर येईलच. माझी स्थानिक प्रशासनाला एवढीच विनंती आहे की तुम्ही जी तत्परता दाखवली आंदोलन फेरीवाल्यांच्या बाबतीमध्ये, ज्यावेळेला एखादा फेरीवाला अनधिकृत आहे अधिकृत आहे न बघता तुम्ही ज्या प्रकारे ती तोडलीत त्या प्रकारे ही कारवाई होणं गरजेचं आहे. जोपर्यंत ही कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. या धरणे आंदोलनाची कल्पना पोलीस प्रशासनाला आहे का? या ठिकाणी पोलीस प्रशासन येऊन तुमच्याशी चर्चा करून गेलेत का? हो, या 23 तारखेला जेव्हा आम्ही त्यांना फोन केला की बाबा अशी परिस्थिती घडलेली आहे, तेव्हा स्थानिक पोलीस प्रशासन या ठिकाणी आलं होतं, मंडल अधिकारी आले होते. कारवाई करण्याचे आम्हाला त्यांनी आश्वासने दिलं, परंतु आश्वासन ते आता सध्या कागदोपत्रीकृत दिसतंय. आणि धरण आंदोलनाची त्यांना कल्पना आहे का? अच्छा, आता जस्ट मी हा फोटो काढून वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि जे थोरवे साहेब आहेत त्यांनाही दिलेली आहे, आणि क्राईम पीआय जे मोरे साहेब त्यांनाही मी कल्पना दिलेली आहे. सध्याची परिस्थिती आहे ती बिकट आहे आणि आम्हाला जो काय न्याय मिळत नाही म्हणून आम्ही धरणे घेतलेलं आहे. बदलापूर शहर हे कुठेतरी अनधिकृत बांधकामांचं शहर, त्याचबरोबर भ्रष्टाचाराचं शहर म्हणून आता नाम उल्लेखाला येते, असं वाटत नाही का? नक्कीच बदलापूर शहर हे लोक म्हणतात की बदलापूर शहर त्या मुलींच्या प्रकरणानंतर बदनाम झालं, पण मी तर म्हणेन की बदलापूर शहराने इतिहास घडवला, आणि त्या आंदोलनामध्ये ज्यावेळेला बदलापूरकर उतरले त्यावेळेला एक नियमावली शासनाकडनं लागू झाली. हे खूप आदर्शची बाब आहे की खरोखर खूप वाखाणण्याजोगी गोष्ट आहे की बदलापूरकरांनी त्यावेळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पण माझी स्थानिक प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही बदलापूरकरांना आजमावू नका. तुम्ही बदलापूरकरांच्या अगदी त्यांची शेवट सहनशीलतेचा अंत बघू नका, नाहीतर त्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. ह्या परिसरामध्ये जे नागरिक आहेत हे सर्वसामान्य कुटुंबातले आहेत. बदलापूरकर जे आहेत ते सर्वसामान्य मुंबईतून स्थलांतरित झालेला बदलापूरकर आज इथे स्थायिक आहे, आणि जर इथे ते स्थायिक बदलापूरकर आहेत आणि त्यांना संसार उद्ध्वस्त झाल्यानंतर जर 10-10 वर्ष मागे जावं लागत असेल तर ही शोकांतिका आहे. आणि ह्याच्यासाठी स्थानिक प्रशासनाने, स्थानिक लोकप्रतिनिधींनी, आमदार खासदारांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, पण हे कधीच लक्ष दिलं गेलं नाही. या परिसरामध्ये दरवर्षी पाणी भरतं, पण लोकांना वाटतं की पाणी भरतंय, ह्या वर्षी आलंय, पुढच्या वर्षी नाही येणार, असं करून करून ही फसवणूक जी आहे लोकांची चालू झालेली आहे. पाणी येतं म्हणून बदलापूरकर बदनाम आहेत, त्याचबरोबर पाणी येत नाही म्हणून बदलापूर बदनाम आहे. बदलापूर ईस्टची घटना आहे. पनवेल हायवे परिसरामध्ये पाणी नाहीये. तिथल्या लोकांना बिल्डर लोक जे आहेत ते बॅनर लावतात की एमआयडीसीचं पाणी तुम्हाला 24 तास मिळेल, लोकांची फसवणूक करतायत. ती बदलापूर ईस्टला प्रकार आहे आणि वेस्टला ही प्रकार चालू आहे. ही फसवणूक कुठेतरी प्रशासनाच्या आशीर्वादानं होती. नक्कीच माझा आरोप आहे प्रशासनावरती की तुमच्या संगनमताने हे सगळं चालू आहे, आणि जर हे चालू आहे तर तुम्ही बदलापूरकरांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका. या ठिकाणी आपण बघतोय, या ठिकाणी धरणे आंदोलन या हेंद्रेपाडा परिसरातील नागरिकांनी, आपण हा परिसर बघू शकतो, रहिवासी संकुल आहेत या ठिकाणी, आणि या रहिवासी संकुलातील हे सगळे जे आहेत रहिवासी या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसलेले आहेत, ज्यांची मागणी आहे की उल्हास नदी आम्हाला वाचवायची आहे. ज्या उल्हास नदीचा प्रकोप आम्ही दर पावसाळ्यात सहन करत असतो, त्या उल्हास नदीच्या प्रकोपाला अजून आम्हाला सामोरं जाऊ देऊ नका. अजून उल्हास नदीच्या पात्रामध्ये अनधिकृत बांधकाम करू नका, जेणेकरून आम्हाला त्याचा त्रास होईल आणि या पिढीला त्याचा त्रास होईल. आम्ही पुन्हा 10 वर्ष आर्थिक
त्याच्यामुळे कुठेतरी या उल्हास नदीवरती जे अतिक्रमण होत आहे ते थांबवलं पाहिजे आणि त्यासाठी हे धरणे आंदोलन आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हे धरणे आंदोलन सुरू राहणार असल्याचं हे आंदोलनकर्त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही जर ही बातमी बघत असाल आणि प्रशासन देखील, प्रशासनाचे कर्मचारी देखील ही बातमी बघत असतील तर नक्कीच या सगळ्या दखल घेऊन अनधिकृत मागणी आम्ही आमच्या माध्यमातून करत आहोत. महसूल प्रशासन, महसूल प्रशासन, पालिका प्रशासन, पालिका प्रशासन, अरे वाचवा वाचवा, अरे वाचवा वाचवा, पूरग्रस्तांना न्याय, पूरग्रस्तांना न्याय, पूरग्रस्तांना न्याय. या एका नोटवर आपण या लाईव्हचा शेवट करतोय. तुम्हाला देखील या बातमी संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त करायच्या असतील तर नक्की आम्हाला कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूरला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.